आपण बघितलं की देशभरामध्ये नीट पेपर फुटीचा घोटाळा झाला. त्यानंतर एक्झाम घेण्यात आली, नवीन तारीख ठरली आणि अ, अनेक म्हणजे पारदर्शकपणे ही एक्झाम जी आहे ही घेण्यात येणार होती आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतो की नवीन तारीख आल्यानंतर जे काय आय कार्ड असतील मुलांना वितरित झाले आणि त्यामध्ये नागपुरातील एका विद्यार्थ्याला डायरेक्ट अबुधाबीचं सेंटर मिळालेलं होतं आणि ही बातमी जी आहे ही सगळ्या मीडियामधून वर्तमानपत्रातून समोर आली. त्यानंतर NTIने जे आहे जो झालेला घोळ आहे तो सावरत आता त्या विद्यार्थ्यांच्या इथे एक पत्र जे आहे किंवा एक लेटर जे आहे ते पाठवलेलं आहे. नेमकं काय आहे आपण हे जाणून घेऊया. त्या विद्यार्थ्याचे पालक आपल्यासोबत आहेत, डॉक्टर मोहम्मद तालिब आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जेव्हा एक्झाम ची डेट आली होती आणि आय कार्ड मिळालं, केव्हा हे आय कार्ड मिळालं होतं आणि केव्हा लक्षात आलं तुमच्या की आपल्या मुलाला अबुधाबीचं सेंटर मिळालेलं आहे? काल 4 वाजता डाउनलोड केलं. त्याच्यात लिहिलं होतं सेंटरचं नाव अबुधाबीचा. मग आम्ही लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केलं, तिथे हेल्पलाईन नंबरवर. त्यांना सांगण्यात आलं की असं झालेलं आहे. ते म्हणाले की एक ID दिलेलं आहे, त्याच्यात तुम्ही आपली तक्रार नोंद करा. मग आम्ही तक्रार नोंद केली. त्याच्यानंतर त्यांचा फोन आला, ते हे तुमची तक्रार सिरियसली घेतलेली आहे, तुम्हाला उद्यापर्यंत येऊन नागपूरला ॲडमिट करणार. अच्छा, तर मग आता तुम्हाला जो मेसेज आलेला आहे त्यानंतर ते आय कार्ड किंवा ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे का? नाही, अजून नाही. वेबसाईटवर अजून अवेलेबल नाही, पण 4 वाजेपर्यंत अवेलेबल होणार आहे असं समजा. आता सध्या काय नेमकं एक भावना वाटतात की पहिल्या पेपरवर फुटल्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांवर म्हणजे वेळ आलेली आहे अभ्यास करून पुन्हा पेपर देण्याची, कुठेतरी डिस्टर्बन्स आहे तो झालेला आहे. एक पालक म्हणून काय सांगाल आणि तुम्ही स्वतः एक डॉक्टर सुद्धा आहात? कसं आहे म्हणून की ऍडमिट कार्ड चुकीचं आल्यामुळे आम्ही फार शॉक मध्ये होतो. परंतु आता जे मेसेज आला आम्हाला की तुम्हाला नवीन कार्ड इश्यू केलेलं आहे, आम्ही सर्व खुश झालेलो आहे. परंतु आमचा मुलगा परीक्षा द्यायला तयार नाही होत आहे. तुम्हाला माझी परिस्थिती नाही आहे, ठीक आहे, मला तुम्ही परीक्षा द्यायला जबरदस्ती करू नका. तरी आम्ही प्रयत्न करून राहिलो, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. ऍडमिट कार्ड आल्यानंतर पाहतो कुठलं सेंटर भेटणार आहे, ते हिशोबाने त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न. नक्कीच. आणखीन काही जे तुमच्या मुलासोबतचे मित्र असतील त्यांना काही असा अनुभव आला का? सध्या तर आम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही, परंतु शक्यता आहे दुसऱ्याचा पण होऊ शकतो. आता ऍडमिट कार्ड येण्याची तुम्ही वाट बघता आहे, काय एक सांगाल विद्यार्थ्यांना? आणि आता तुम्ही म्हणताय की जो तुमचा मुलगा आहे तो नीट आता अपेअर करणार होता, पण त्याची मनस्थिती नाही आहे हा सगळा घोळ पाहून. काय एक सांगू इच्छिता जो घोळ झालेला आहे NIT असेल किंवा ही जी व्यवस्था आहे? कसं आहे त्याच्याबद्दल आता काय सांगितलं, तेच आपल्या देशभरामध्ये माहित आहे की काय होत आहे. मुलं तर खूप स्ट्रेस मध्ये आहे, माझ्या मुलगा सुद्धा खूप स्ट्रेस मध्ये आहे. त्याला कन्व्हिन्स करण्याचा मी प्रयत्न करतो. तो कन्व्हिन्स झाला तर उद्या अपेअर होईल, नंतर तो अपेअर नाही. तर आपण बघतो आहे की हा जो एवढा मोठा घोळ झालेला आहे, परीक्षा केंद्र थेट अबुधाबीचं देण्यात आलं आणि त्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावर आपण बघतो आहे की कुठेतरी जो विद्यार्थी परीक्षेला सामोरं जाणार होता, अभ्यास केला, पहिले घोटाळा झाला, पुन्हा एक्झाम आली, त्याचा अभ्यास केला, त्यानंतर आता कुठेतरी मनाची तयारी झाली होती एक्झाम देण्याची, परंतु सेंटरच जर आपल्याला अबुधाबीचं दुसऱ्या देशातलं मिळतं आहे, तर हा विचार करून आणि आज जो दिवस आहे, उद्याला एक्झाम होणार आहे आणि अजूनपर्यंत सुधारित जे आय कार्ड आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी जो आहे तो डिस्टर्ब झालेला आहे आणि पुन्हा एक्झाम देण्याची मनस्थिती नसल्याचं देखील त्याच्या पालकांनी सांगितलेलं आहे. आता बघण्यासारखं असणार आहे, हा घोळ जरी निस्तरला गेला असला तरी आता हा जो विद्यार्थी आहे हा आपली परीक्षा देतो की नाही आणि ह्या सगळ्या घोळामुळे कुठेतरी विद्यार्थ्याचं यामध्ये नुकसान होत आहे आणि कशा प्रकारे आता ही व्यवस्था जी आहे पारदर्शकतेपणे पुन्हा प्रक्रिया करेल की नाही यावर देखील आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.